नमस्कार, मी रेणुका नाडकर. समर्थन लाईव्हच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. देवेंद्र फडणवीसांच्या दारात आंदोलनाला बसण्याचा मनोज जरांगेंचा इशारा. वसई विरारमधील आपला दवाखाना कंटेनरमध्ये. वांद्रीच्या पाण्याला विलंब झाल्याने उन्हाळी शेती रखडली. ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा विभागाच्या अंतिम नोटिसा. हजारो कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड. पेंढ्याला प्रति किलो 2 रुपये भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल. पश्चिम रेल्वेच्या गाड्यांमुळे प्रवाशांना लागतोय लेट मार्क. आणि आता घेऊयात बातम्यांचा सविस्तर आढावा. देवेंद्र फडणवीसांच्या दारात आंदोलनाला बसण्याचा मनोज जरांगेंचा इशारा. मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारीपासून अंतरवाली सराटी येथून मुंबईपर्यंत मोर्चा काढून मुंबईत उपोषण करणार आहेत. या आंदोलनासाठी सुमारे 3 कोटी मराठे मुंबईत येतील असा दावाही त्यांनी केला आहे. तसेच आंदोलनासाठी मुंबईत येणारे ट्रॅक्टर अडवण्याचा प्रयत्न केल्यास देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोरच आम्ही आंदोलनाला बसू असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. वसई विरारमधील आपला दवाखाना कंटेनरमध्ये. राज्य शासनाने दिलेल्या आपल्या दवाखान्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वसई विरार महापालिकेला जागा आणि डॉक्टरांची अडचण असली तरी अधिकाधिक दवाखाना सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली असून यासाठी पालिकेने 10 कंटेनर आणले आहेत. आपल्या दवाखान्यासाठी MBBS डॉक्टरांची आवश्यकता असली तरी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सध्या 8 आपला दवाखाना सुरू असून 4 दवाखान्यांचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच उर्वरित कंटेनरमधील 10 आपला दवाखाना लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे पालिका आरोग्य उपायुक्तांनी सांगितले आहे. वांद्रीच्या पाण्याला विलंब झाल्याने उन्हाळी शेती रखडली. वांद्री प्रकल्पाच्या कालव्यांमधून पाणी आले नसल्याने उन्हाळी भातशेती करणारे शेतकरी हवालदिल झाले आहेत. साफसफाई आणि दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाने काढलेली निविदा तांत्रिक चुकीमुळे रद्द करण्यात आली. यामुळे संपूर्ण प्रक्रिया होऊन उन्हाळी लागवडीला 1.5 महिन्याचा उशीर होणार असल्याने शेतकरी चिंतेत असून पाटबंधारे विभागाच्या कार्यपद्धतीवर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. ग्रामपंचायतींना पाणी पुरवठा विभागाच्या अंतिम नोटिसा. डहाणूच्या बंदरपट्टी भागातील अनेक ग्रामपंचायतींकडून पाणी पुरवठा विभागाला दरमहा पिण्याचे पाण्याचे बिल भरले जात नसल्याने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने संबंधित ग्रामपंचायतींना नवीन बिले तसेच जुन्या थकबाकी भरण्याच्या अंतिम नोटिसा पाठवल्या आहेत. येत्या 8 दिवसात बिले न भरल्यास पाणी पुरवठा खंडित करण्याचा इशारा पाणी पुरवठा विभागाने दिला आहे. हजारो कामगारांवर बेकारीचे कुऱ्हाड. वाडा तालुक्यातील कारखाने बंद होत असल्याने अनेक कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळत आहे. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. कारखाने सुरू ठेवण्यासाठी सरकारने काही ठोस पावले उचलावीत अशी मागणी कामगारांकडून करण्यात येत आहे. पेंढ्याला प्रति किलो 2 रुपये भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल. वाडा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी शेतात पेंढा रचून ठेवला आहे. परंतु मागील काही काळात अवकाळी पावसाने भिजल्यानंतर व्यापाऱ्यांनी पेंढा खरेदीकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला पेंढा विक्रीविना शेतातच पडून आहे. तर काही ठिकाणी पेंढ्याला प्रति किलो केवळ 2 रुपयांचा भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पश्चिम रेल्वेच्या गाड्यांमुळे प्रवाशांना लागतोय लेट मार्क. पश्चिम रेल्वेच्या सफाळेसह अन्य स्थानकात रेल्वे गाड्या उशिराने येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दैनंदिन प्रवाशांचे हाल होत असून कामावर कॉलेजमध्ये वेळेवर पोहोचता न आल्याने नोकरदार आणि विद्यार्थ्यांना दर महिन्याला नाईलाजाने लेट मार्कचे धनी व्हावे लागत आहे. गाड्या वाढवण्यासाठी प्रवासी, रेल्वे संघटना, लोकप्रतिनिधी यांनी वारंवार पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासनाने कुठल्याही प्रकारे गाडी न वाढवल्याने प्रवाशांच्या हाती मात्र निराशा आली आहे. येणाऱ्या वर्षात तरी रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देईल का असा संतप्त सवाल प्रवासी वर्गाकडून केला जात आहे. अशाच प्रकारे समर्थन लाईव्हचे बातमीपत्र पाहण्यासाठी तसेच इतर महत्त्वपूर्ण घटनांचा तपशील सविस्तर जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. धन्यवाद.